आता आता लहान पोरं पण एक्सरसाइज भरपूर करतात ते सर तो म्हणला होता ना बाहेरचं काही नको, त्यामुळे सगळं घरगुती बनवलं. ताट पण घरगुती. नमस्कार मंडळी, तुमच्या सर्वांचं स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनल आर प्रश्वर फिटनेस जर्नीचा. आजचा हा आपला 4था दिवस आणि कालसारखं आज पण मी मॉर्निंग वॉकला बाहेर आलोय. आज एकटाच आहे मी, पूजा आणि स्वैरा आले नाही सोबत. विषय असा आहे की पूजा आणि मी सोबत यायचं म्हटलं की स्वैराला पण घेऊन यावं लागतं आणि स्वैराला घेऊन यायचं म्हटलं की भरपूर टाइम जातो आमचा, एक्सरसाइज नीट होत नाही. तिची सायकल ढकलत तिच्याकडे लक्ष देत, त्यामुळे कालच बोललो होतो पूजाला सकाळी उठल्यावर मी पहिला जाईल वॉकला आणि मी आल्यानंतर तू जा, नाहीतर मग घरीच वर्कआउट कर. तर ठरल्याप्रमाणे मी आज आलोय वॉकला. सकाळचे आता झालेत 6:45. मंडळी काल सारखाच क्लायमेट झालाय सेम. काल तरी जेव्हा आलो होतो तेव्हा ऊन पडलं होतं आणि आज तर आभाळ पूर्ण भरलेलं दिसतंय. पावसाची भरपूर शक्यता दिसते. काळोखच आहे अजून पण. आज पण रेनकोट छत्री काहीच घेऊन नाही आलोय मी. बघूया, आपला वॉक करूया कम्प्लीट. फास्ट वॉक करता करता मध्ये मध्ये रनिंग पण करतोय थोडी थोडी मी. म्हणजे फास्ट वॉक चालू आहे, मध्येच रनिंग करतोय, मग परत वॉक करतोय, असं कंटिन्यू चालू आहे. भरपूर दम लागलाय आज पण. वॉक करत इथं ओपन जिम आहे तिकडे येऊन पोचलोय मी. 2 किलोमीटर ऑलमोस्ट वॉक झालाय माझा करून. आता इथनं परत रिटर्न घरी जाईल. थोडं ओपन जिम आहे तिथं एक्सरसाइज करतो, पण व्हिडिओ शूट करायला कोण नाही, एकटाच आलोय त्यामुळे प्रॉब्लेम होईल. तर जे एक्सरसाइज करणार आहे त्याचा तर व्हिडिओ काढता नाही येणार मला. तर ठीक आहे, एक्सरसाइज तरी करून घेतो मी आणि नंतर परत रिटर्न घरी जातो. मग रिटर्न चाललोय आता घरी. तिथं जाता आता लहान पोरं पण एक्सरसाइज भरपूर करतात ते सर आहे वाटतं. पाऊस अजून आला नाही, ती चांगली गोष्ट आहे. आता वांदे होतील परत झाडाखाली. आज पण थांबावं लागेल काल सारखं. आता हळूहळू गर्दी वाढत चालली आहे. मंडळी आता 7:30 झालेत आणि मी आता रिटर्न घरी चाललोय. जे जवळ आलोय घराच्या, एक 5 मिनिटात मी घरी पोहोचेल. आजचा पूर्ण ऑलमोस्ट 4 किलोमीटरचा वॉक मिक्स, त्यासोबत रनिंग आणि थोडा एक्सरसाइज केला. गुड मॉर्निंग मंडळी. प्रशांतचा एक्सरसाइज झालाय, तो आउटडोर एक्सरसाइज करून आलाय आणि मी आत्ता करणार आहे. तर कालच्या एका व्हिडिओमध्ये एका ऑडियन्सने सांगितलं की तुम्ही मॉर्निंगची सुरुवात जिरा आणि ओव्याचं पाणी पिऊन करा. तर त्याने पण सकाळी घेऊन गेला होता. आता मी घेतलंय आणि माझी एक्सरसाइज सुरू करते. तर मंडळी पूजाने पण तिचा वर्कआउट स्टार्ट केलाय. बाहेर येऊ शकली नव्हती म्हणून आता ती घरात वर्कआउट करते थोडासा बोलली. मंडळी पूजानी आणि मी दोघांनी आता एक चॅलेंज घेतलाय. तिचं होम वर्कआउट करत असताना ती म्हटली आपण दोघं प्लँक करू. तर कोण 30 सेकंडचा असणार आहे. तर 30 सेकंड कोण होल्ड करतंय ते बघायचं आहे. तर आपण आता स्टार्ट करू तो चॅलेंज. पहिला पूजाची टर्न आहे. 30 सेकंड होल्ड करायचं आहे. बघूया कोण करतंय. 10, 20, मंडळी पूजाने प्लॅन केले. 30 सेकंडचा टाइम होता पण तिने 27 ला
हे केलं, गिव्ह अप केला. 3 सेकंड अजून थांबले असते तर 30 सेकंड पूर्ण कम्प्लीट झाले असते. आता माझी टर्न. स्टार्ट. स्टार्ट. थर्टीन 14 15 16 17 18 19 20 21 2 3 4 5 6 7 8 9 30 35 36 37 8 9 40. मंडळी सकाळचे 11 वाजलेत. आमचा वर्कआउट वगैरे करून सगळं झालेला होता सकाळी. घर वगैरे आवरून झालं, आंघोळ पाणी झाली आमची. आणि आता आम्ही आवरलोय आम्ही पण स्वतःहून. आणि आम्ही आता निघालोय बाहेर जायला. बाहेर म्हणजे आम्हाला एका माझ्या मित्राने इन्व्हिटेशन दिलंय, तर तिकडे जायचंय. तसं पण आम्ही त्याला भेटायला जाणारच होतो आणि नेमकं त्यांनी काल कॉल केला की सुट्टी आहे तर ये घरी म्हणून तुम्ही सगळे. तर आम्ही त्याच्याकडे चाललोय आता. त्यामुळे आज घरात जेवण नाही, डायरेक्ट त्याच्या घरी दुपारी जेवण करणार आम्ही. आणि आमची सोयरा पण छान नटली आहे. तुम्ही सांगा नक्की कशी दिसते. न्यू फ्रॉक घातलाय त्यांनी. बोलू तर काहीच आम्ही खराडीत येऊन पोहोचलोय. प्रकाशच्या घराच्या बॅक साईडलाच आहे आम्ही. जाताना त्याला एक छोटस सरप्राईज म्हणून केक घेतलाय आम्ही आता केक शॉप मधनं. पॅक केलाय केक. तर घरी गेल्यावर तो कट करायचा आहे. तो पण जरा सरप्राईज होईल बघून आणि खुश होईल तो पण. है ना भाऊ? कुठला घेतलाय केक आपण? पर्पल. हा, पर्पल वाला केक घेतलाय, ब्लूबेरी वाला. तर मंडळी 12:30 झालेत आणि आम्ही प्रकाशच्या घरी येऊन पोहोचलोय. जवळपास 1.5 तास लागला आम्हाला दिघी ते खराडीचा प्रवास करायला. 2 व्हीलरवर, ते पण वैताग आला. त्यामुळे मी जास्त येत नाही ह्या साईडला. तर काही हा प्रकाश माझा कॉलेज फ्रेंड, कॉलेजमध्ये असल्यापासून. तर ऍक्च्युली आम्ही इथं आलो त्याला सरप्राईज देण्यासाठीच आलोय. केक घेऊन आलो येताना त्याच्यासाठी, कारण तो कॉन्टेंट क्रिएटर आहे. युट्यूबला त्याचे पण व्लॉग वगैरे असतात आणि त्याचं चॅनल चांगलं ग्रो झालंय. फ्रायडेलाच त्याचे 3,000 सबस्क्रायबर पूर्ण झालेत. तर ते सेलिब्रेशन करण्यासाठीच आम्ही आलो इथं. त्याच्या चेहऱ्यावर कळत असेल, हॅप्पी आहे तो पण खूप. नाही, तुम्ही आले तर जास्त आनंद. हा, आम्ही आलो म्हणून त्याला जास्त हॅपीनेस झालाय. युवा चॅम्पी, क्या कर रहा तू? हा, हेअरस्टाईल बना रहा. ओके. आणि इथं आतमध्ये वहिनी आहे. वहिनी आमच्या जेवणाची तयारी करतात आहे. हाय. आम्ही डाएट वर ते आमचे व्लॉग बघतात. त्यांना म्हटलं, ऍक्च्युली सकाळीच बोलवत होते ते ब्रेकफास्ट करायला आम्हाला, की वडा सांबार ना. हा, वडा सांबार खाण्यासाठी. पण मी म्हंटल त्यांना की नाही, फक्त दुपारचं जेवणच जेवणार. नेक्स्ट टाइम आफ्टर डाइट होने के बाद. हा, आमची ही फिटनेस जर्नीची सिरीज संपली ना तर मी परत एकदा चक्कर मारणार इथं. ते वहिनी म्हणतात की सकाळच्या ब्रेकफास्टला पण या म्हणून दोघं. त्यांनी आज छान वडा सांबार वगैरे केला होता. प्लॅन चालू होता वडा सांबार डोसा. हा, पण ठीक आहे. आता आम्ही जेवू आता थोड्या वेळाने. भूक तर खूप लागली आता मला. मस्त मस्ती करतोय. एक एक स्टंट करून दाखवतोय आम्हाला तो. नाही, अच्छा, हा, एक्सरसाइज करून दाखवतोय तो आम्हाला. अरे वा, स्कॉट मारतोय तो. हा, गुड गुड. आणि सोयराबाई इथं जरा फुस झाली आहे. तिला लागली भूक. भुकी लागली. हा, पोयम पण बोलतो. नहीं, मैं स्कूल में पोयम बोलता हूँ. हाँ तो बोलो ना. नहीं, क्यों? मुझे स्कूल में बोलना पसंद है. स्कूलचं नाव काय त्याचं? स्कूल का नाम क्या है? क्यूरस नर्स प्ले स्कूल. क्यूरस. नर्स प्ले स्कूल. क्यूरस. कोणती स्टँडर्ड में? जूनियर केजी. मैम का नाम क्या है? पता नहीं.
नाम का नाम पता नहीं। आपकी क्लास स्कूल में फ्रेंड्स है? हाँ, क्या नाम है फ्रेंड का? प्यासी, किसाना, सब गर्ल ही है फ्रेंड, युवा बॉय युवा नहीं है। इसका नाम क्या है इसका? शोला. शायरा। अरे बाप। प्रकाशनी ऍपल कट करून दिलाय युवा आणि सोयरासाठी. दोघांना भूक लागली तर दोघं मिळून खातात आहे. पूजा तू पण खा. झाला ना डाईटचा टाइम आपला, खाऊ शकते तू. आणि फ्रूट खायचंय आपल्याला, खाऊ शकतो आपण. तू खायला काय आहे? नाहीस ना. आता खाऊन झाल्यावर मस्ती करणार है ना. भूक लागली होती ना तुला, मला समजलं होतं तुला भूकी लागली म्हणून. हा, मूवी लावलाय प्रकाशने नेटफ्लिक्सला, भूत बंगला, अक्षय पाजीचा. तो बघतोय, समजत तर काहीच नाही अजून. हॉल बंद आहे ना? तर गाईज जेवायची तयारी चालू आहे. मित्र स्वतः किचन मधनं भाकरी वगैरे आणून ठेवतोय. यासाठी करते वहिनी. अच्छा, माझ्यासाठी करतोय म्हणते तो. करतो का काम हा? नाही, वहिनी म्हणत काम नाही करत तो घरात. आज मी आले म्हणून करतोय. अच्छा. तर गाईज जेवायची तयारी चालू आहे. भूक लागली खूप. काल मी स्पेशली फरमाईश केली होती की चपाती खाणार नाही, भाकरी खाईल म्हणून. तर वहिनीने खास माझ्यासाठी भाकरी बनवली आहे डाएट वर असल्यामुळे. तर चला जेवायला बसूया आपण. तर आज जेवायला वहिनीने मटर पनीर, वांगी मसाला आणि खास माझ्या फरमाईशमुळे भाकरी पण बनवली आहे. भाकरीची साईजच बघा तुम्ही, एक खाल्ली की पोटच भरून जाईल. आमच्या घरात पण एवढ्या मोठ्या नसतात. छान केलाय पण भाकऱ्या, कुरड्या. आणि आता सगळे स्वरा जेव ना. भूक लागली का नाही? जेव ना मग. सोयऱ्याला भूक नाही लागली का? तोंडात अडकेला प्रशांतचं. तर गाईज जेवण करून झालंय आमच्या लोकांचं सर्वांचं. थोडा वेळ बसलो आम्ही, टाइमपास केला. आणि युट्यूबर PK 3000 सबस्क्रायबर पूर्ण झाल्यामुळे आम्ही केक आणला होता सेलिब्रेशनसाठी. सध्या छोटं सेलिब्रेशन आहे, पण सेलिब्रेशन करणं महत्वाचं आहे. येस, हे छोटे मोमेंट पुढे जाऊन भरपूर मोठे होतील आणि मजा बघायला पण आनंद होईल अजून. येस. आप कुछ कहना चाहोगे? प्रशांत कॉन्ग्रेचुलेशन बोलतो. थैंक यू बहुत अच्छे से कर रहे हो, करते रहो. ऐसे सपोर्ट. हाँ. सोयरा खूप हे करत होती केक कापायचं. तिला आधी झोप, तोंड बघा तिचं. पण केक खाऊनच झोपणार आहे म्हणते. ऍक्च्युली सोयऱ्याला आणि युवाला गाडी झालेली केक कट करायची. चलो पकडो, चलो ठीक से. बजाओ टाली. विनोद टाई स्माइल, स्माइल करो, स्माइल. फोटो काढ. तर गाईज आपल्या फिटनेस सीरीजचा 4था दिवस होता आणि ऑलमोस्ट पूर्ण दिवस संपत आलता. आणि इथं बघा काय चालू आहे. पण ठीक आहे, सेलिब्रेशन साठी आलो तो थोडासा केक खाऊ शकतो, काही इश्यू नाही त्यात. उद्या जास्त वर्कआउट करू आम्ही. पूजा उद्या जास्त वर्कआउट ना. नाही, सेलिब्रेशन आहे, खाल्लं पाहिजे ना. मग आनंद त्यातच भेटतो ना. घरी बनवलंय. क्या बात है भाई. वाह. आपने म्हणला ना बाहेरचं काय नको, त्यामुळे सगळं घरगुती. दही कुठं आणली होती? अरे खरं. तो म्हणला होता ना बाहेरचं काय नको, त्यामुळे सगळं घरगुती बनवलं. ताक पण घरगुती.
बाहेरचं काहीच नको म्हणून सांगितलं होतं, त्यामुळे वहिनीने घरातच ताक पण बनवलंय आणि हेल्दी जेवणानंतर हेल्दी ड्रिंक. केक मी पण खाल्ला, पण मी थोडासाच खाल्ला, खोटं नाही बोलत, थोडासाच, एकदम थोडासा खाल्ला आणि आता ताक पितोय. थँक्यू. वा वा, मस्त मस्त, सच में घर में बना है. छान मस्त बनवलंय, आवडलं. बाबू छान छान. इथं डान्स करायला लागले धर्मदाच्या शरारा सॉंग वर. अरे बापरे. इसके बाद दीवा भी करेंगे. तर गाईज सोयराचा डान्स करून झालाय. आता युवा टर्न आहे. युवा त्याच्या फेवरेट हिरोच्या सॉन्ग वर डान्स करतोय. त्याचा फेवरेट हिरो आहे विजय थालापती. छान छान. प्रकाशच्या घरी बराच वेळ झालाय. आता आम्ही आता निघायचा प्लॅन करतोय आणि एक महत्वाचं काम राहिलंय. प्रकाश काल बोलला होता की जर येत असेल तर तुम्ही ते फिटनेस जर्नी स्टार्ट केली तर त्यासाठी एक्सरसाइज साठी तुम्हाला डंबल्स लागत असेल तर देतो. ऍक्च्युली घरी डंबल्स आहेत पण ते हेवी आहेत. ते पूजाला जरा हेवी होतात आहे, त्यामुळे तिला वर्कआउट करायला जमत नाही ते. तर आता तो प्रकाश बोला माझ्याकडे थोडे लाईट वेट आहे, म्हणजे जे लेडीज करू शकतात, तर ते आणायला गेलाय. तो घरात कुठे ठेवलेत ते घेऊन आम्ही निघू आता. बरोबर. तर गाईज प्रकाशने डंबल्स दिलेत 1 किलोचे आणि 3 किलोचे डंबल्स. ओके आहे ना ते एक्सरसाइज साठी? हा परफेक्ट आहे ते म्हणते ती. तिला म्हणजे ते लिफ्ट करायला पण होत आहे. एकच नाही, अजून एक आहे, एक पिशवीत ठेवलाय आणि छोटे डंबल सोयरा घेऊन फिरते. एक्सरसाइज करायचं ना, बॉडी बनवायची ना. तर गाईज आम्ही आता निघालो इथनं घरी जायला. ऑलमोस्ट आता 4 वाजलेत. घरी जायला अजून आता 1-1.5 तास लागेल आपल्याला. आणि घरी जाऊन उद्याची तयारी पण करायची आहे. उद्या मंडे, सोयराची स्कूल, आमचं ऑफिस, सगळ्या गोष्टी आहे. त्यामुळे आम्ही आता इथनं निघतो. मस्त वाटली इथे येऊन. डाएट मस्त झाला. जेवण खूप हेल्दी होतं. पनीरची भाजी, भाकरी खूप आवडली मला. आणि मेन म्हणजे मी वांगीची भाजी कधी खात नाही, वांगी मला आवडतच नाही, पण वहिनीनी बनवली होती खास म्हणून मी खाल्ली ती आणि मला आवडली पण. खूप छान होती भाजी. चलो प्रकाश, बाय. असे सबस्क्रायबर वाढव तुझे आणि लवकरात लवकर मोठ्या पार्टीला. येस, होतील. तर चलो गाईज, आपण हा व्लॉग इकडेच संपूया आणि भेटूया उद्या डे 5 मध्ये. बाय.